सुरुवात केली होती. बघूया हीच सुरुवात या मॅच मध्ये कशी असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. एका बाजूला 4 क्षेत्ररक्षक, ऑफसाइड रिजन पूर्णपणे पॅक केले, ऑनसाइड रिजन मध्ये 3 क्षेत्ररक्षक आहे. सिंगल रन्स खूप महत्वाचं आहे. अंडरम बॉक्स क्रिकेट मध्ये म्हटलं तर सिंगलने सुरुवात चांगली केली जाते. आपल्या संघाची सुरुवात आणि आपल्या स्कोरबोर्डची सुरुवात दिवेश पाटील या ठिकाणी सिंगलने करताना आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल रन्स मिळतोय आणि धावसंख्या ही नक्कीच आकारताना आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता. इथे मात्र आपण पाहतोय अभि खेळण्याचा प्रयत्न होता ऑनसाइड रिजन मध्ये. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅट नक्कीच फिरवली होती परंतु चेंडू गेला डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स त्या ठिकाणी मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या होतील ती म्हणजेच 2 धावा. साई गणेश सातपडी संघ आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला पुन्हा एकदा दिवेशच्या अगदी पायावर चेंडू आला होता, त्याला खेळून काढलंय सिंगल रन साठी. थोडंसं लेझी रन्स या ठिकाणी घेताना दिवेश आपल्याला पाहायला मिळाला कारण की चेंडू बॅटला लागल्यानंतर जर पाहिलं तर थोडासा लेट धावला गेला. सिंगल रन्स मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र अभि इथे करतोय चुकी. मोठा फटका मारण्याच्या नादाने बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होताना मिस्टर अभि पहिला गडी बाद होतोय तो म्हणजेच साई गणेश सातपाडी संघाचा. येस आता मात्र ही जोडी आपण नक्की जेव्हा जेव्हा सातपाडी संघाचा विचार करतोय दिवेश आणि भावेश 2024 मध्ये 6 चेंडूवर 6 चौकार मारणारा खेळाडू जर पाहिला तर मिस्टर भावेश, तर 2023 मध्ये 6 चेंडूवर 6 चौकार मारणारा मिस्टर दिवेश पाटील आपल्याला पाहायला मिळते. अशी ही खतरनाक जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बघूया कारण की अपडेट देणं खूप गरजेचं असतं. त्याच पद्धतीने जर पाहिलं तर नक्कीच भावेशची खेळी आपण पाहिली पंचळी गावामध्ये. आता मात्र आपण पाहतोय पुणे एकदा या वेऊर गावामध्ये. अहो इथे मात्र पहा खोदून काढण्याचा प्रयत्न होता चेंडूला. अगदी वेगवान चेंडू होता परंतु चेंडू सरळ निघून गेला डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 4 धावा झाल्या आहेत. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आसिफ आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी वापरताना. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय आसिफ. शेवटचे चेंडू फटका इथे चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि इथे गॅप शोधलाय. चांगला फटका पाहायला मिळाला आणि चौकार. 4 धावा. नवली ब संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. मी वाणी सरांना विनंती करतोय की आपण सन्मान चिन्ह देऊन या संघाला या संघाचे आभार मानायचे आहेत. या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला, स्पर्धेमध्ये खेळले आणि त्यांना सन्मान चिन्ह दिला जात आहे. तर पाहिलं आपण शेवटच्या चेंडूवर खतरनाक फटका पाहायला मिळाला दिवेश पाटीलच्या बॅट मधून. अगदी पॉइंट रिजन मध्ये एक चौकार पाहायला मिळाला. गरज होती या फटक्याची. विचार केला तर दोन्ही फलंदाजाकडे क्षमता चांगली आहे, ताकद आहे. चांगले फटके टॅप किंवा गॅप दोन्ही खेळाडू जर पाहिले तर खेळू शकतायत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट केलं गेलं आसिफ यांनी आणि खर्चाचा जर विचार केला तर एक गडी नक्कीच बाद केला परंतु 8 धावा खर्च केल्या आहेत. पहिल्याच सामन्यामध्ये जर पाहिलं तर 10 धावांचं लक्ष ठेवलं होतं ते म्हणजेच GNCC बी संघाने आणि पहिला सामना विन केला होता. सातपाडी संघ देखील एक संघावर मात करून आता मात्र दुसरा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. राज येतोय. पहिला चेंडू जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळला गेला. सिंगल रन्स मिळाले या ठिकाणी डिक्लेअर झोन कडे जाताना चेंडूला आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती आहे. दिवेश प्रयत्न करतोय मोठे फटके समोरच्या दिशेने मारण्याचे परंतु चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी. इथे मात्र फुलटच चेंडू आहे. या चेंडूवर डिक्लेअर झोन कडे चेंडूला पाठवला गेला. सिंगलच रन्स मिळेल. चुकी केली होती गोलंदाजांनी. फुलटच चेंडू होता, आव्हान केलं होतं परंतु दिवेश अगदी जोराचा फटका मारण्याच्या नादात चेंडू जर पाहिलं तर दिशा थोडीशी डिक्लेअर झोन कडे आपल्याला पाहायला मिळाली. भावेश पाटील पुन्हा एकदा. इथे मात्र पहा फटका फसलाय. प्रॉपरली टायमिंग नाहीये आणि
धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली जाते अजूनही 10 या आकड्यावर. इथून जर पाहिलं तर सातपाडी संघ नक्कीच विचार करेन 35 ते 40 धावा या मैदानावर नक्कीच बनवण्याचा. परंतु इथे इथे गॅप मारण्याचा प्रयत्न होता. भावेश बॅक टू द डगआउटला जाताना विकेटचं पतन होईल. बॉक्स विकेटच्या रूपाने आणखी एक विकेट. नक्कीच अभिसारखा भावेश देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद आपल्याला पाहायला मिळतोय अर्ची या नावाने. नक्कीच जेव्हा जेव्हा स्कोरबोर्डचा जर विचार केला तर 10 धावा स्कोरबोर्डवरती आहेत आणि विकेटचा जर विचार केला तर 2 गडी आतापर्यंत बाद झाले. 4 चेंडूचा खेळ झालाय या षटकातील. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा राज चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न आहे अर्ची याचा. नक्कीच दिवेश सारखा चांगला खेळाडू आपल्या समोर आहे. इथून एक भागीदारी एक पार्टनरशिप चांगली बिल्ड करणं खूप गरजेचं असणार आहे आणि तीच मात्र पार्टनरशिप बिल्ड करताना सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाते आणि एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा आतापर्यंत लागते. या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. दुसरे षटक आपण पाहतोय. फटका सुरेख आहे परंतु तिथे स्टॉप केले जात आहे. चांगले क्षेत्ररक्षण अखिल आपल्याला पाहायला मिळाला. संघाचा कर्णधार ज्या पद्धतीने भूमिका पार पाडली गेली. चांगले क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी देखील अखिलची आपण पाहिली. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत. 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा ही स्कोरबोर्डवरती लागली जात आहे. तर नक्कीच डॉटचा जर विचार केला तर आतापर्यंत आपण पाहतोय या 2 ओव्हरमध्ये एकंदरीत डॉट चेंडू जर पाहिले तर 4 चेंडू हे डॉट आपल्याला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवम सिंह आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मॅजिक फिंगर ची भूमिका पार पाडताना गोलंदाजी मार्कवर कैफ हलक्या हाताने खेळून काढला आहे. सिंगल रन्स घ्यायचा आहे. ते मात्र मारी त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण करताना सिंगलने धावसंख्या 1 ने वाढेल. आतापर्यंत 12 धावा झाल्या आहेत. इथून स्पीड थोडंसं वाढवावा लागेल. रनांचा स्पीड आहे तो कुठेतरी मोठे फटके थोडीशी रिस्क घ्यावी लागेल. बघूया दिवेश पाटील. हो फटका समोरच्या दिशेने आलाय. अगदी करारी फटका. चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4 तर या 4च्या मदतीने आतापर्यंत धावा जर पाहिल्या तर 16 धावा लागल्या जात आहेत. पहा 2 षटकामध्ये कमी धावा नक्कीच पाहिल्या होत्या. आसिफची पहिली षटक आपण पाहिली अगदी 8 धावांची होती. त्यानंतर राज 3 धावांचं षटक त्याने हाताळलं आणि आतापर्यंत जर पाहिलं तर सुरेख फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला दुसऱ्या चेंडूवर. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला फील्ड करतोय. रन्स मिळणार नाही. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट. यस जे संघाचे कर्णधार असतील ज्यांना आवर्जून पॅराडाईज संघ या ठिकाणी लॉस टाकत आहेत. मानाचा वर्ल्ड कप आपण हो इथे मात्र आपण पाहतोय गॅप शोधलाय. दिवेशच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावा. तर पॅराडाईज चे लॉस या ठिकाणी टाकले जात आहेत. कोणाला जाणून घ्यायचे असतील तर या आपण मुख्य मंचावर पाहू शकतायत. या ठिकाणी लॉस टाकले जात आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 21 धावा झाल्या आहेत. 21 रन्स ऑन दी बोर्ड. 4 चेंडू झाले आहेत. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दिवेश पाटील पुन्हा एकदा फटका सुरेख आहे आणि लेग साइडच्या दिशेने अखिल होता मात्र अखिलच्या अगदी बाजूने चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा या स्कोरबोर्डवरती लागत आहेत. 25 रन्स. आता मात्र धावा येऊ लागले आहेत. दिवेशची बॅट बोलू लागले. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. सुरेख फटकेबाजी कारण की पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी चुकी केली होती मात्र ती चुकी मला दुसरूनदा करायची नाहीये हेच मात्र दर्शवत असताना दिवेश पाटील चांगली करतोय. चांगली खेळी या ठिकाणी नक्कीच दर्शवताना. गॅप आहे ऑन साइड रिजन मध्ये. हे दिवेशसाठी मात्र
आपण पाहिलं, परंतु आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत. आता मात्र बघूया कशा पद्धतीची खेळी होईल. दिवेश पाटील याची शेवटचा चेंडू आहे. पण एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. चांगला चेंडू होता, सन्मानदायक खेळलाय. ओव्हरची होते समाप्ती. स्वतःकडे स्ट्राईक टेबल. षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट केले गेले. 18 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागले जात आहेत 26 धावा. 26 रन्स ऑन दी बोर्ड. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेचच. यापुढील 2 संघांना मी आमंत्रित करेन. नवली संघ एका बाजूला असणार आहे, दुसऱ्या बाजूला रत्नदीप वेऊर संघ. आपण कर्णधार सज्ज राहायचं आहे. जशी इनिंग ब्रेक होईल टचबॉक्स मध्ये आपण नक्कीच दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचं आहे. अखिल येतोय. अगदी शेवटचे षटक. 6 चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहिले जातील कशा पद्धतीने फेकले जातील, कारण की 6 चेंडूवर कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करेल. 26 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाईल. बघतोय आपण पहिला चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करेल अखिल. थोडीशी आगळी वेगळी स्टाईल आहे, परंतु इथून जर पाहिला तर दिवेश डेंजर एंड कडे धावताना आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल रन्स मात्र नक्कीच मिळेल. अंजू आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दिवेश पाटील हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोघांची खेळी चांगली आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा मात्र अर्चूला आपण सातत्याने पाहतो चांगली खेळी करताना. आता मात्र थोडंसं चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, परंतु इथून आणखीन चांगल्या परिस्थितीमध्ये नेण्याचं काम अर्चू करेल का? हा चेंडू वाईटचा इशारा येतोय पंचांचा. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. फटका सुरेख आहे. अर्चीच्या बॅट मधून देखील येतोय चौकार. करारी फटका पाहायला मिळाला. अगदी उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये जसे फटाक्यांचा आवाज आला होता त्याच पद्धतीने या शॉटचा देखील आवाज येताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगला फटका होता चौकारासाठी आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती आतापर्यंत लागले जात आहेत. 32 धावा झाल्या आहेत. धावसंख्या आता मात्र वेगाने वाढते. पुन्हा एकदा अर्चू, पुन्हा एकदा करारी प्रहार, आणखीन एक गॅप शॉट, आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय अर्चूच्या बॅट मधून. आणि या 4 धावांनी धावसंख्या पाहिली तर आता मात्र 36 चा आकडा हा स्कोरबोर्ड वरती येतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. येणारे 3 चेंडू नक्कीच पाहायला मिळते. थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय आसिफ. आता मात्र बाउंड्री लाईनच्या जवळ जाताना थोडीशी जाफरशी चेंजेस करताना आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु बघा या 3 चेंडूवर किती धावा जमवल्या जातील. आणखीन एक फटका चांगला आहे, परंतु अडवलाय. मैदानाच्या आतमध्ये चेंडूला ठेवलाय. सिंगल रन्स मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या होतील 37 धावा. 37 रन्स. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचे 2 चेंडू असणार आहेत, निर्णायक असतील. बघूया कशा पद्धतीने दिवेश पाटील या 2 चेंडूवर फेस करेल. मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न करेल दिवेश. क्वालिटी आहे त्याच्याकडे आणि ही क्वालिटी दर्शवली जाईल का पुन्हा एकदा, परंतु नाही. चांगली गोलंदाजी अखिल दर्शवतोय. हम भी किसी से काम नाही. चांगली गोलंदाजी केले. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. हा चेंडू निर्णायक असणार आहे अखिलसाठी. प्रयत्न करेल अखिल देखील हा चेंडू निर्धाव फेकण्याचा, परंतु आतापर्यंत 2 चेंडूवर 2 चौकार मारून अर्चूने देखील दर्शवलंय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण. चेंडूला अडवलंय आणि इथे मात्र सिंगल रन्स मिळेल. ओव्हरच्या होत आहेत समाप्ती. 4 षटक कंप्लीट झालंय आणि 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 39 रन्स आणि 40 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जाईल. चला दोन्ही संघ, रत्नदीप वेऊर संघ कर्णधार या पण आणि नवली संघाचा कर्णधार. चला नवली संघाचा कर्णधार निलेश देखील आपण पाहतोय अगदी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. पॅराडाईज संघ आज या ठिकाणी लॉस टाकले जात आहेत. पॅराडाईज संघाचे जे आपल्या मंचावर आपण पाहू शकतायत. लॉटचं काम चालू आहे. येणारी टुर्नामेंट आपण नेक्स्ट टुर्नामेंट पाहणार आहोत. पॅराडाईजचा एक जबरदस्त आतापर्यंत ग्राउंडची त्यांनी ओळख दाखवली, व्हिडिओ टाकली होती. सुरेख ग्राउंड मात्र विकेट्स बनवलाय.
मानाचा वर्ल्ड कप आपण पाहतोय पॅराडाईज या आपण टॉस करणार आहोत. वाणी सर या, संतोष अण्णा या. पालघर एक्सप्रेस म्हणून आपण संतोष अण्णाला पाहतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. अगदी दोन जर पाहिलं तर या ठिकाणी कर्णधार उपस्थित आहेत. एका बाजूला पाहिलं तर सनी आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. गेस आजची जर पाहिलं तर गेस सर्वांना पसंत असतो आणि गेसिंग मध्येच कॉल देतात. बघूया अनिकेतचा कॉल असेल, काट कॉल आणि येस काट आलाय. अनिकेत नाणेफेक जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण. पहिला सामना ज्या पद्धतीने तुम्ही जिंकलाय, चांगली फलंदाजी केली. कुठेतरी विचार केला होता यतीन लवकर बाद झाला, परंतु नयनने जी खेळी केली, सुरेख खेळी आपल्याला पाहायला मिळेल. काय म्हणशील नयन ज्या पद्धतीने खेळ करतोय, एक कर्णधार म्हणून त्याला काय सांगशील? नयन भाऊचं तर खूप कौतुक करेन, कारण की आमच्या इकडे टुर्नामेंट होती तेव्हा पण त्याने चांगली बॉलिंग टाकली, बॅटिंग केली आणि आम्हाला फायनल जिंकून दिली. आणि यावेळी पण त्याचं खूप योगदान आहे. बघूया आता पुढे. नाणेफेक जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण. या मैदानाचा तुम्हाला आढावा आलेला आहे, किती धावा बनवू शकतायत असं तुमचा अंदाज काय असणार आहे? जास्त 40+ पर्यंत. नक्कीच जाऊया. सनी नाणेफेक जिंकला असता तर काय डिसिजन असता? नक्कीच मी सुद्धा क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची. शुभम जर पाहिलं तर सिद्धू खूप चांगली बॅटिंग केली, आपल्या संघासाठी मॅन ऑफ द मॅच घेतली. काय म्हणशील एक त्यांच्यासाठी तुम्ही कर्णधार म्हणून? सिद्धू नेहमीच आमच्या संघातून चांगला खेळत असतो आणि आमच्या आशा त्याच्यावरच जास्त टिकून असतात, म्हणून आम्ही त्याला बोलतो की तू शेवटपर्यंत ग्राउंडमध्ये राहा, आम्ही मॅच नक्की जिंकू. वेवूर गाव म्हटलं तर तुमचं स्वतःचं गाव आहे, घरचं मैदान आहे. परंतु हा मैदान अगदी थोड्याच दिवसांनी, कमी दिवसामध्ये बनवला गेला. कसं वाटतंय या मैदानावर खेळून? मैदान तर बघायला गेलं खूप चांगलं आहे. आउटफील्ड वगैरे गेलं विचार केला तर चांगलीच आहे. या मैदानात आम्ही थोडे दिवस केली होती प्रॅक्टिस, पण टर्फमध्ये केली होती, पण चांगला आहे. धन्यवाद. तुम्हाला देखील शुभेच्छा असणार आहे. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला. पुढची मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला नक्कीच रत्नदीप आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नवली असंघ हा सज्ज असणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी अगदी योगेशची. 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 3 चेंडूमध्ये जर पाहिलं तर कुठली धाव दिलेली नाहीये. निर्धाव आतापर्यंत चेंडू फेकले आहेत आणि 2 चेंडूवर 2 गडी बाद केलाय. नवीन फलंदाज अखिल मैदानाच्या आतमध्ये. अखिल येतोय, आपण पाहतोय सज्ज झालाय. विकेटच्या हॅट्रिक वर असणार आहे योगेश, परंतु इथे चुकी केली. अर्जुने चुकी केले, चकवा दिलाय. अशी चकवा जर पाहिलं तर नवली संघातील खेळाडू सोबत देखील झाला होता. तोच आता चकवा देखील आपण पाहतोय अर्चू सोबत देखील झालाय. तनयच्या ज्या पद्धतीने तनयकडे चेंडू आला होता, आल्यानंतर टर्न झाला, अनपेक्षित असतो असा चेंडू. आहा, इथे मात्र पहा पंचांकडे दाद मागतोय बसंत, परंतु स्माईल चेहऱ्यावर आपण पाहतोय आणि डॉट चेंडू येतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडू झाले, शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. योगेश चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवलंय. हा चेंडू शॉट ऑफ लेंथ होता, परंतु चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिला तर पहिला कंप्लीट होतोय. एक चौकार जरूर मारले आणि या 4 धावांच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट केलंय. 2 गडी बाद केले आहेत. तर आपण पाहतोय केफ फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. प्रेषित आलाय गोलंदाजी मार्कवर. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या आहेत. हो, चांगला चेंडू आहे. योगेशकडे चेंडू जातोय, चेंडूला अडवतोय, रन्स मात्र मिळणार नाहीये. पहिल्या चेंडूवर डॉट चेंडू फेकलाय प्रेषितने. पुन्हा एकदा क्रॉस बॅट केलंय. इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. त्या ठिकाणी कपिल चांगले क्षेत्ररक्षण नक्कीच दर्शवलं, परंतु फेकी थोडीशी खराब होती. बॅकअप दिलं त्याला,
परंतु या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे परंतु नाही, इथे चौकार जाऊ देणार नाहीये. एक नक्कीच आपल्या बाजूला चकवा देत चेंडू निघून गेला, परंतु पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धर्मेशला आपण पाहिलं थोडंसं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब करताना चेंडू थोडासा खाली राहिला आणि धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 9 धावा झाल्या आहेत. पण एकदा फटका मारण्याचा प्रयत्न बसंत चांगल्या चेंडूला अडवतोय या ठिकाणी आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा चेंडू पायावर आदळतोय, रन्स मिळणार नाहीये, डॉट चेंडू येतोय, ओव्हरची होते समाप्ती. 12 चेंडू कंप्लीट झाले आहेत. येणारे जर पाहिलं तर अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती 9 धावा अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 31 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बसंत गुप्ता आपल्याला पाहायला मिळतोय. तर पाहतोय आपण बसंतला गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच फेकला जाईल. हो, चेंडूला थोडंसं टॉस करतायत. आपण पाहतोय बसंत ज्या पद्धतीने टॉस केलाय इथे मात्र आपण पाहतोय प्रेषितकडे चेंडू फेकला आणि तदनंतर पाहिलं तर विकेट देखील पतन झालाय, गडी बाद होतोय. मिस्टर राजेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत जर पाहिलं तर अखिल आणि राजेश आता यांच्यावर जिम्मेदारी आहे, कारण की मोठं लक्ष आहे. आपण पाहतो 31 धावा अजूनही जमवायच्या आहेत. चेंडू जर पाहिले तर 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडू 31 धावा. फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट हवेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला प्रेषितने. आणखीन एक विकेटचं पतन, स्टंपिंग आउट केले गेले आहे आणि गडी बाद. तर जाफर येतोय, नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल. लक्ष आता मात्र थोडस कठीण होत चाललंय. 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडूमध्ये 31 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू बाहेर साईडला नक्कीच वळला गेला. हॅलो हॅलो चेक. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिस्टर बसंत थोडासा चेंडूला टॉस केला परंतु दिशा दिली त्या चेंडूला डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 1ने वाढेल. 12 धावा. इथून जर पाहिलं तर सिंगल डबलने काहीच होणार नाहीये, मोठे फटके मारावे लागतील. ओहो, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न परंतु बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय. इथे विकेटचं होतंय पतन. पण पाहतोय शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू थोडासा फसवा टाकला होता. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवरती लागल्या जात आहेत 12 धावा. अजूनही जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 28 धावा. दिवेश पाटील आपण पाहतोय पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न अखिल बाद होतोय. बॉक्स विकेटच्या रूपाने आपला देखील विकेट गमावताना अखिल आपल्याला पाहायला मिळाला. मारी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
दिवेशचा पहिला चेंडू आपण पाहिला बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद केला गेला. नोचा कॉल आहे. इथे पंच दर्शवतायत अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय लेग साईडच्या दिशेने खेळलाय. बसंत चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. इथे थोडीशी योगेश कडून नक्कीच चुकी झाली. बॅकअपला आले होते परंतु 5 धावा मिळतील. या 5च्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोरबोर्डवरती धावा होत आहेत 17 धावा. 18 धावा 5 झाले 5 18 धावा होत आहेत. पुन्हा एकदा प्रवाह केला होता. नक्कीच जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे चेंडू जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल. 19 धावा झाल्या आहेत षटकातील. अजूनही जर पाहिलं तर हा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा अभिकडे चेंडू आहे. चांगली फेकी आणि या चेंडूवर देखील एक सिंगल रन्स मिळेल. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरचे. पुन्हा एकदा फटका सुरेख परंतु त्या ठिकाणी गॅप शोधलाय. चौकार जातोय परंतु ही चौकार खूप उशिराने आलाय. ही चौकार जर आधी आली असती तर नक्कीच काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु आता एक चेंडू शिल्लक आहे. औपचारिकता आहे. विकेटचं होईल पतन. गडी बाद. बॉक्स विकेटच्या रूपाने आणखीन एक विकेट मिळतोय दिवेश पाटीलला आणि सामना जर पाहिला तर इथे जिंकला जातोय. मिस्टर दिवेश पाटील ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हॅलो या दिवेश पाटील ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लगेचच यायचं आहे आणि GNCC बी टीम आपण मोमेंटम घेण्यासाठी यायचं आहे. GNCC बी टीम सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे.